नमस्कार. काय मी अनिकेत श्री गणरायाला वंदन करून सुरू करतोय व्लॉगिंग. आणि आपण बघणार आहे आमच्या घरच्या गणपतीचं आगमन आणि तिथून आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरच्या राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीत. चला तर मग बघूया. आला रे आला, बाप्पा आला. आमचं फादर ज्यांना मी आबा म्हणतोय त्यांनी आपलं विधी सगळं आवरलं. गणराया हातामध्ये लिंबू मिरची बांधली, रुमाल ठेवला. हे ब्लॉगिंग करतेलं बघून आईला आमच्याकडे नेमकं फोटो काढते, व्हिडिओ करते. तर तिकडनं भाऊ आलेत मूर्ती द्यायला. मूर्ती देतात तर आमचा आबा मोर्या म्हटलो आम्ही आणि तिथून पुढं आलो. तिथून जे सुरू झाला आवाज ते शेवटपर्यंत थांबवलं. आबा म्हटलं जरा फोटो काढायला साईडला आलो तर त्यांचं फोटोशूट सुरू आहे. हे बघून आई म्हटली आमचा बी फोटो काढा. तिनं फोटो हे असं झालं हसते आमची आई. तिथून म्हटलं आता मी घेणार म्हटलं. ती म्हटलं जर असं इंग्लिश करा म्हटलं मॅजिक चुबुक आलं बघा आमच्या कॉलनीच्या दारात. कॉलनीच्या इकडनं आमच्या रोडवर येतोय तर आई म्हटली थांबा फटाकडे लावतो. फटाकडे मला लावली तर आई आपली पारल्या. हे असं आमचं जोरात स्वागत झाल्या बाप्पांना आत घेऊन यायचं झालं. तर तुम्हाला मॅजिकमध्ये कळालं नसेल, मॅजिकमध्ये टोपी इकडची तिकडं कशी गेली मला बी कळलं नाही. हे म्हटलं ठीक आहे आता आलं बाप्पा दारात. तर आई तिकडनं ऑप्शन करायला आली. ऑप्शन करताना आईनं लय काय केलं बरं काय. पहिला पाणी घातलं, नंतर डोळ्याला पाणी लावलं, भाकरं तुकडा इकडं तिकडं फिरून टाकला, अगरबत्ती ओवाळली, अक्षता टाकलं, ओवाळली आणि तिथनं पुढं मग तिनं परत ती साखर भरली तोंडात. हे जरा गोड लागलं बघा. त्यानंतर सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, तसंच गेलो 2 वाजेपर्यंत. इकडनं आत आलो, उजवं पाऊल टाकून आत येते. तोवर म्हटलं तुम्हाला डायरेक्ट डेकोरेशन दाखवूया. यंदाच्या वेळी ठरवलं होतं ग्रामीण वारकऱ्याचं घर करायचं. जुन्या काळाला पूर्ण सगळा सेटअप झाका केलेला. तिथून म्हटलं तुम्हाला जरासं दाखवूया आपलं यामागचं कष्ट. हे असे रात्रभर आमची मेहनत चालू होती. पांडुरंगाचं काढलेलं. तिथून पुढे हे सगळं फक्त एका बलवर चालू होतं. आदल्या रात्रीचं आहे. 2च्या आसपास आम्ही आवरलेलं सगळं. तिथून फादर म्हणलं तर झोप्या. फादर म्हणजे आबा आमचं. ते म्हणलं सकाळी करायचं म्हटलं तर ठीक आहे म्हटलं. काय एवढं बोललं नाही. मग हे सकाळी उठलं हे एवढं सगळं आबाने आधीच चालू केलेलं होतं. हे इथं मूळ मारत होतं, पडदा खालती त्याला. आणि म्हटलं काय तू मिसिंग आहे म्हटल्यावरती आटलं लाईट. तिच्या मारे लाईट म्हटल्यावरती बघा. आणि हे लाईटचं कनेक्शन लावता आटलं राजारामपुरी. हे राजारामपुरीच्या इकडं आलं म्हटल्यावरती इथूनच पण लाईटनंच सुरू झाली. आता इथून पुढे फक्त डॉल्बीचा आवाज आणि लाईट. चला तर मग ऐका. हा होता आपल्या बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक्स कमेंट शेअर येऊ देत तुमचे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.